शिक्षक दीड तास चुकीचे प्रेसला अशा सांगितलं काय स्वरूपाचा बाजार गप्पा रडीचा मारताय, डाव गाव काँग्रेस गप्पा सातत्याने मारताय, करत कशाला आली बोल बरं, हा रडीचा डाव आहे असं आपण भाजपचं म्हणणं आहे. मी पुन्हा एकदा काँग्रेसकडे येणारच आहे. मात्र तत्पूर्वी राहुल गांधी असं म्हणतायत, उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या विशाल- शिवसेनेच्या विशाल- उपनेत्या विशाल- सुषमा अंधारेताई मला विशाल- आपल्याला विचारायचं आहे. एका बाजूला लोकसभेचे आलेले निकाल आणि त्यानंतर आलेले विधानसभेचे निकाल, दोन्ही निकालांचं जर आपण विश्लेषण करायचं म्हटलं तर प्रत्येक पक्षासाठी कसोटी होती. कसोटी खरं तर मतदारांची होती, कारण ज्यावेळेला निवडणूक आयोगावरती प्रश्न उपस्थित केले जातात त्यामुळे सर्वसामान्य मतदारांनी कुणाला मतदान केलं हाही प्रश्न उपस्थित होतो. थेट ज्यावेळेला निवडणूक आयोगाला आपण आता कटघऱ्यामध्ये उभं करून जर प्रश्न विचारले जाणार असतील तर मतदारांना त्याचं उत्तर मिळेल का? लोकसभा विधानसभा याचा तुमचा अनुभव कसा होता सुषमाताई? मला असं वाटतं की हा जो निकाल होता, मी स्वतः म्हणजे अनिकेतजी फील्डवर नसतील, अनिकेतजींना फील्डवर यायची गरज नाही तशी, त्यांचे वडील इनफ आहेत. आणि अनिकेतजी, तुम्ही आता जो काही मुद्दा मांडत होतात ना क्रिकेटचा, मी तुम्हाला शांतपणे एवढंच सांगितलं पाहिजे की हे उदाहरण आम्ही आमच्या कॉलेज लाईफ मध्ये डिबेटसाठी वापरत होतो. अतिशय बालिश उदाहरण होतं ते, आमच्या कॉलेज लाईफ मध्ये आम्ही वापरायचो. त्यामुळे हे सोडून द्या. राहुल आता जरा गांधींचं मुद्द्यावर वक्तव्य बोलूया. एवढं बालिश आहे, आता- राहुल गांधींचं आता जरा वक्तव्य मुद्द्यावर. सुषमाजी एवढं बालिश आहे आणि एवढं हास्यास्पद आहे. सर्वोच्च न्यायालयात बालिश. देखील अशा स्वरूपाची याचिका ईव्हीएम घोटाळ्याच्या संदर्भात दाखल झाली होती आणि सर्वोच्च न्यायालयाने ती अभ्यास करून यावं. ईव्हीएम घोटाळ्याचं काय बोलले? बोगस मतदार याद्या दिल्या, बोगस मतदार निवडणूक आयोगाने बरं, दोन्ही मान्यवरांना मी थोडं थांबवतो. सुषमाताईंचा मुद्दा पूर्ण होऊ देत की त्यांच्या पक्षाला आलेला अनुभव लोकसभा आणि विधानसभेतला कसा होता. आपल्याला बऱ्याच मुद्द्यांवर बोलायचंय खरं तर. सुषमाताई अनिकेतजी, तुमचं झालं असेल तर मी बोलते. बोला. अनिकेतजी, मी राहुल गांधींनी केलेलं हे वक्तव्य एवढं बालिश आहे की त्याला उत्तर देण्यासाठी हेच उदाहरण समर्पक आहे. ठीक आहे, तुम्ही बोला, तुम्ही बोला. बरं, आपण मी आपल्याकडे येईल पुन्हा. अनिकेतजी, सुषमाताई बोला. मी आता पुन्हा एकदा अनिकेतजी तुम्हाला शांतपणे सांगितलं पाहिजे की माधव भंडारी, केशव उपाध्ये या सगळ्या लोकांना ओव्हरटेक करत तुमच्या वडिलांना खासदारकी मिळाली. कदाचित तुम्हालाही मिळेल, समजू शकते मी, पण जरा ऐकण्याचे पेशन्स ठेवा आणि पेशन्स ठेवून. सुषमाताई, तुम्ही वंदनीय बाळासाहेब ठाकरेंच्या विरोधात एवढं बोलून सुद्धा आज उबाठामध्ये तुम्ही प्रवक्ता म्हणून काम करतायत. तुम्हाला चीज झालं ना त्याचं. तुम्ही वंदनीय बाळासाहेब ठाकरेंच्या विरुद्ध एवढं गरज ओळखून सुद्धा तुम्हाला आज उबाठामध्ये मिळालं ना पद. अहो, लोकसभेच्या वेळेस आम्ही होतो फील्डमध्ये, आम्ही काय केलं आम्हाला पूर्ण कल्पना आहे. त्यामुळे तुम्ही आम्हाला सांगू ताई आम्ही अनिकेतजी, मी आपल्याकडे पुन्हा एकदा येईल. तासभर खरं तर आपल्याला चर्चा करायची आहे. मला अनुभव जाणून घ्यायचा लोकसभा विधानसभा निवडणूक आणि निकालांसंदर्भातला. सुषमाताई, मी माझा मुद्दा फक्त कंप्लीट करते. मला पुन्हा एकदा मी सांगितलं पाहिजे की अनिकेत निकमांच्या सारखी बालिश विधानं मी करत नाहीये. मी अत्यंत गांभीर्याने काही मुद्दा मांडू इच्छिते, कारण अनिकेत निकम हे सोन्याचा चमचा तोंडात ठेवून जन्माला आलेले आहेत. त्यामुळे ते एसीत बसून बोलत आहेत. मी इलेक्शन काळात लोकसभा असेल, विधानसभा असेल, त्याच्या आधीची महाप्रबोधन यात्रा असेल, मुक्त संवाद असेल, मी चांदा ते बांधा, उभा आडवा महाराष्ट्र 5 ते 6 वेळा पिंजून काढलाय. त्यामुळे आणि आपल्या सगळ्या चॅनलचे सर्वे सांगत होते की निकाल काय होऊ शकतो. लोक सांगत होते, पत्रकार ग्राउंड रिपोर्टिंग करत होते. आयबीचे रिपोर्ट निकाल येण्याच्या आदल्या रात्रीपर्यंत हे शुअर शॉट होतं की उद्या सरकार बसणार आहे. तसे जसे तुमचे 550 असतील अधिकारी, तसे आमचेही काही असतीलच ना तिथे. आमचेही काही जीवातले, आमचेही काही विचार, आमचे विचारधारेचे काही असतील ना, जे सांगत होते की उद्या सरकार बसतंय. आणि असं असतानाही अचानक काहीतरी घोळ होतो आणि तो इतका लँडस्लायडिंग वगैरे सारखा असतो. आणि या सगळ्यांवर मी फक्त एकच उदाहरण दिलं पाहिजे की जे त्यांनी सांगितलं की एकाच पत्त्यावर 10,000 मतदान झालं. हे एकाच पत्त्यावरचे जे 10,000 मतदार आहेत ते कुठले आहेत हे अनिकेत निकमांना माहित नसेल. अनिकेत निकम, या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला सगळ्यात शेवटी देईल. मी तुम्हाला गुगल करायला वेळ देते, 1 तासाचा गुगल करायला वेळ देते आणि शेवटी आठवणीला त्याचं उत्तर देते. म्हणजे तुम्ही किती ग्राउंड रियालिटीवर आहात, किती जमिनीवरची तुम्हाला माहिती आहे. नया नया मुल्ला जोर से बांग देता है, मैं समझ सकती हूँ, पण इथे मतांची चोरी झाली, इथे लोकशाहीची चेष्टा झाली, इथे भारतीय माणसांचा विश्वासघात झालेला आहे. महाराष्ट्रातल्या लोकांनी अत्यंत संतप्त होऊन आणि अत्यंत निराशाजनक कामगिरी बघून तुम्हाला नाकारलेलं होतं स्पष्टपणे आणि तुम्ही मतांवर दरोडा टाकलेला आहे. आता याच्या उपर जर म्हणणं असेल, शेवटचे 10 सेकंद, याच्या उपर जर म्हणणं असेल की हनुमंत पवार हे
वायफळ बडबड करत होते. तर अनिकेत निकम तुमचं तर तेवढं पोहोचणार नाही, कारण तुम्ही अजून खूपच बालक आहात. पण तुमच्या वडिलांची जरा मराठीत वगैरे तुमच्याशी बोलता, तुमच्या वडिलांशी मोदीजी मराठीत बोलतात म्हणे, तर त्यांना सांगा की हिम्मत असेल तर राहुल गांधीजींसारखी ओपन प्रेस कॉन्फरन्स घ्या. बालिश बहू अशा पद्धतीने नाही, हिम्मत असेल तर मोदीजींनी ती प्रेस कॉन्फरन्स घेऊन दाखवावी. कारण अडचण अशी आहे की आम्ही प्रश्न निवडणूक आयोगाला विचारतो, मिरच्या मात्र कायम भाजपाला का झोंबतात ते कळत नाहीये. 10,000चा प्रश्न, 10,000 मतदारांचा, अनिकेत निकम तुमच्यासाठी. ब्रेक के बाद 1 तासाच्या शेवटाला मी त्याचं उत्तर देईन. बरं, निश्चितच आहे. या सर्व प्रश्नांची उत्तर आपण घेणार आहोतच. मात्र तत्पूर्वी शिंदेच्या शिवसेनेचे प्रवक्ते अरुण